त्यांचं मी सांगतो, त्यांचं काही विषय नाही आहे. बाकी सर्वांकडे नोटबुक आहे, तुम्ही लिहित आहेत. काल यांनी मॅडमनी खूप भारी लिहिलं होतं, खूप छान त्यांनी नोट्स काढल्यात, ते ग्रुपवर टाकतो मी, मला टाकल्यात त्यांनी. ओके, काही हरकत नाही. पण तुम्ही सर्वांनी लिहायचं आहे. प्रवासात आहे, त्यांना मला सचिन सर दिसत आहेत प्रवासामध्ये. तर बघा, मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचं थोडंसं एक आपण बाकी घेण्यापेक्षा याचं थोडंसं सिलेबस घेऊया. डेलीचं आपलं असतं ते TET 1 TET 2 KPचं घेण्यापेक्षा आज आपण हे घेतोय. तर बाल मानसशास्त्रामध्ये एकूण एक 3-4 टॉपिक आहेत म्हणा आपण, की पहिला टॉपिक आहे बाल मानसशास्त्राचे स्वरूप, संकल्पना आणि महत्त्व, हे एक आहे. त्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये काय काय येतं बरं का, आपण घेतलंय ते बऱ्यापैकी. याच्यामध्ये अध्ययन येतं, याच्यात अध्यापन नाही येणार, याच्यामध्ये बुद्धिमत्ता येते, याच्यामध्ये अभिरुची येते, याच्यामध्येच अवधान येतं, याच्यामध्येच येतं ते. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्येच व्यक्तिमत्व येतं, व्यक्तिमत्व वगैरे येतं. आणि इथं मग आहे अध्यापनशास्त्र. ठीक आहे. मग या अध्यापनशास्त्र आणि परत याच्यामध्ये स्मरण येतं, काल आपण शिकलेलं, याच्यामध्ये विस्मरण येतं, हे सगळं याच्यामध्ये येतं. त्यानंतर आहे बघा अध्यापनशास्त्र. या अध्यापनशास्त्रामध्ये काय येतं, अध्यापनाच्या विविध पद्धती येतात, जे आपण बघितलेल्या आहेत. आणखीन बघू आपण, काही विषय नाही. अध्यापनाच्या पद्धती येतात, अध्यापनाची कन्सेप्ट येते, संकल्पना येतो, अर्थ येतो, आणि सर्व त्याच्यामध्ये मग तुमची सूत्र असतील, तंत्र असतील, किंवा स्तर असतील, ही त्यानंतर ही अध्यापनशास्त्रामध्ये. आणि इथं येतं एक परत मूल्यमापन येतं, शैक्षणिक मूल्यमापन. तिसरा टॉपिक शैक्षणिक मूल्यमापनामध्ये त्याचे प्रकार आहेत, किंवा त्याची काही साधनं आहेत, किंवा ते नियोजन आहे, अध्ययन निष्पत्ती आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओके, हे आपण घेणार पण व्यवस्थित, हे सर्व येतं. किंवा शालेय आंतरक्रिया पण आहे, ह्याच्यामध्येच येतं ते. आणि दुसरा एक घटक आहे तो म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो की शेवटचा जो घटक आहे त्याला आपण एक मिनिट आहे सर, आहे गणित होतं. आधी आपण गणित जो आपला टॉपिक असतो तो तर घेतो त्या दिवशीचा, पण त्याच्या आधी हे विसरू नये, बालमानसशास्त्र असेल किंवा शिक्षणविषयक घटक असेल, म्हणून तो आपण 15-20 मिनिटं अर्धा तास घेतो. गणित होणारच आहे. ओके, माझं पण होणार आहे, आणि एक सर आपल्याला गेस्ट लेक्चर आले त्यांचं पण होणार आहे. ओके, चला, तर मग आपण अवधान आणि अभिरुची घेणार होतो. अवधान व अभिरुची दिसते का व्यवस्थित, ऐकू येते का व्यवस्थित? अवधान आणि अभिरुची ह्या खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, महत्त्वाच्या संकल्पना आहेत. अवधान आणि अभिरुची, अवधान म्हणजे लक्ष, अभिरुची म्हणजे आवड. ठीक आहे. अवधान म्हणजे ध्यान, अभिरुची म्हणजे आवड. ठीक आहे. ही झाली आपली ढोबळ भाषा किंवा ढोबळ व्याख्या, पण ही काही व्याख्या आपल्याला चालत नाही. तर हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर बालकाच्या संपूर्ण आयुष्याच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्याचं अवधान आपण कसं केंद्रित करून घेतो, त्याची अभिरुची आपण कशी वाढवू शकतो, हे प्रत्येक शिक्षकांवर पण डिपेंड आहे ना, बालकावर पण डिपेंड आहे. बरोबर की नाही? जेवढं त्याचं अवधान एका गोष्टीवर, अनेक गोष्टी असतात आजूबाजूला, तुमच्या बाजूला असतील, पण त्याही गोष्टीमधून तुम्ही तुमचं अवधान इथं आहे माझ्याकडं, कारण हेतू आहे पुढं काहीतरी, म्हणजे अवधानासाठी हेतू पण महत्त्वाचा आहे. बरोबर की नाही? तसं अनेक गोष्टींमधून एका गोष्टीकडे लक्ष देणं, त्यालाच अवधान म्हणायचं. ठीक आहे. असा जरी आपण ढोबळा अर्थ घेत असेल तरीही त्याचे काही आपले शास्त्रज्ञ लोक आहेत, त्यांना आपल्याला ध्यान ठेवावं लागतं, ते विसरू नये म्हणून आपल्या अभ्यासक्रमाला दिलं जातं. ते पण विसरून जातात, कितीदाही वाचलं तरी विसरून जातात बिचारे, विसरतात ते. तर असं म्हणतात की अवधान
व अभिरुची, अवधान व अभिरुची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन बाजू आहेत. दोन बाजू आहेत असं म्हणतात. एकाच नाण्याची दोन बाजू. एका बाजूला अवधान, दुसऱ्या बाजूला अभिरुची. हे जरी खरं असलं तरीही बघा, अभिरुचीला हे अभिरुची म्हणजेच आवडीला, आता आपण किती आवडीनं अभ्यास करतो त्यावर आहे ते. अभिरुचीला अवधानाची जननी म्हणतात. अवधानाची मम्मी म्हणतात. ठीक आहे, अवधानाची जननी म्हणतात. म्हणजेच काय, अभिरुचीला अवधानाची जननी म्हणतात. मग अवधान आधी का अभिरुची आधी? अवधान आधी की अभिरुची? अभिरुची. मम्मी म्हणतात म्हणल्यावर मम्मी. अभिरुची आधी, अवधान नंतर, आहे की नाही? अभिरुचीला, हो ना, बरोबर ना? अभिरुचीला अवधानाची जननी म्हणतात. हे अभिरुची आधी आहे, बरोबर ना? हे जननी आहे. कशाची जननी आहे? या अवधानाची, असं म्हणतात बरं का. ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणू द्या. तर आता आपण हे झालं आपलं, हे जे आपले सायंटिस्ट लोक आहेत ज्यांनी अवधान क्षेत्रामध्ये काम केले. एका शब्दावर लोक काम करतात. हो, एकच शब्द घेतात आणि ते सर्च करतात, रिसर्च करतात. आपल्याला तो शब्दच आयुष्यामध्ये सापडत नाही. तर याच्यासाठी काम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत अवधानाबाबत, तर पहिला आहे रॉस. रॉस नावाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सांगितलं की कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड, कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. अवधानाला धडपड लागते, अभिरुचीला काही धडपड लागत नाही, ते सहज होते. हे एक झाले रॉस साहेब. दुसरे कोण आहे साहेब? टिचनेर साहेब आहेत. तर टिचनेर काय म्हणतात बघा. टिचनेर म्हणतात की जाणीवेला एका ठिकाणी केंद्रित करणे म्हणजे अवधान. जाणीवेला एका ठिकाणी केंद्रित करणे. आता काही जणांना ही व्याख्या माहीत असेल, मग ती म्हणते सर तिथं असं नाही, असं आहे. ठीक आहे, शब्द इकडे तिकडे असू शकतात, पण त्यांचा मथितार्थ किंवा त्यांना काय म्हणायचे ते हेच म्हणायचे. येते का लक्षात? काही ठिकाणी असू शकतो दुसरे शब्द असू शकतात. जाणीवेला एका ठिकाणी केंद्रित करणे म्हणजे अवधान. म्हणजे आता आपल्याला जाणीव झाली आहे TETची केंद्र प्रमुख परीक्षा पास होण्याची. तर त्यासाठी आपण आपलं अवधान इथं केंद्रित केलेलं आहे. हे काही व्याख्या आहेत. हे दोन लोक आहेत, रॉस आणि टिचनेर. मग त्याला कोणी मनोव्यापार म्हणजे जागृत जाणीवेचा किंवा जागृत जाणीवेचा मनोव्यापार म्हणतात. जाणीवेचा मनोव्यापार म्हणजे अवधान असं म्हणतात. काही लोक म्हणतात त्याला. ठीक आहे, आता कोण म्हणले माहित नाही, पण आहे असंही म्हणतात. चौथी व्याख्या अशी सांगतात की आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असताना आजूबाजूला एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे. आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असताना एकाच गोष्टीकडे लक्ष आकर्षित करणे म्हणजे अवधान. ठीक आहे, हे अवधान सगळ्यांना लक्षात आलं असेल. अवधान म्हणजे काय वगैरे अवधान समजलं असेल. काही तेवढं अवघड काही नाही आहे. टिचनर आणि रॉस ही दोन लोक लक्षात ठेवा. आला त्यांच्याविषयी तर प्रश्न आला तर आला, नाहीतर तसा काही नाही. शक्यतो तो
ॲप्लिकेबल क्वेश्चन येतो आला तर, उपयोजनात्मक प्रश्न येतो आला तर. ठीक आहे. तर ह्या अवधानाची काही वैशिष्ट्ये आहेत. अवधानाची काही वैशिष्ट्ये आहेत. अवधानाची वैशिष्ट्ये आहेत. प्लीज 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 माईक बंद करा प्लीज. कोण आहे? माईक कुणाचं चालू आहे का बघा. कोणाचं चालू आहे? नका माईक चालू ठेवू. अवधानाची वैशिष्ट्ये. अवधान म्हणजे सगळ्या गोष्टीकडे बघत राहिलं म्हणजे अवधान आहे का, ते नाहीये. अवधान ही निवड पूर्ण प्रक्रिया आहे. निवड पूर्ण, आपण निवड केली आहे, ते निवड पूर्ण प्रक्रिया आहे. 10-12 गोष्टी आपल्याकडे आहेत, पण आपण अवधान या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले. बरोबर. अवधान ही निवड पूर्ण प्रक्रिया आहे. अवधान दीर्घकाळ टिकवता येते का नाही सांगा. सांगा सांगा. अवधान दीर्घकाळ टिकवता येते की नाही सांगा. अवधान दीर्घकाळ टिकवता येत नाही, म्हणून मध्ये मध्ये मी तुमचं अवधान माझ्याकडं केंद्रित करत असतो, मध्येच काहीतरी बोलून. अवधानामुळे ज्ञान प्राप्ती होते. होते का? होते. अवधानामुळे आकलन होते. होते का? होते. आकलन पण होते, अंडरस्टँडिंग होते. 4 नंबरचा. अवधानावर बाह्य तसेच आंतरिक घटकाचा परिणाम होतो. ठीक आहे. ह्या काही गोष्टी आहेत. अवधान ते वर व्याख्या दिली तेच. सतर्कतेची अवस्था आहे असं म्हणतात. सतर्क असेल तर तुमचं अवधान आहे. तुम्ही जर सतर्क नसाल, सतर्कतेची अवस्था, तुम्ही जर सतर्क नसाल तर तुमचं अवधान काही केंद्रित होत नाही, किती बी काही करा. ज्यांनी मेडिटेशन केले त्यांना हे माहिती आहे चांगलं अवधान. आलं लक्षात हे अवधानाची वैशिष्ट्ये. पटापट लाईक करा किंवा यस नो म्हणा, आपल्याला पुढे जायला. तुम्हाला जास्त वेळ बसून ठेवण्यात मलाही काही वाटत नाही. तर अवधानाचे काही प्रकार आहेत. या अवधानाचे काही प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? तर एकंदरीत 3 प्रकार आहेत. अवधानाचे 3 प्रकार आहेत. एक म्हणतात अनैच्छिक अवधान. अनैच्छिक. हे अनैच्छिक अवधान जे आहे ना, हे लहान मुलांमध्ये असतं. लहान मुलांमध्ये इच्छा असो नसो आपलं अवधान जातं, त्याच्यामधून काही ज्ञान मिळतंच असं नाही. दुसरं आहे ऐच्छिक अवधान. ऐच्छिक अवधान आहे. मग आता आपली परीक्षा जवळ आली की जे आपण अवधान देतो ते ऐच्छिक अवधान असतं. तिथे इच्छा नसेल तरी आपल्याला जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. याला ऐच्छिक अवधान म्हणायचं. जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागतं ऐच्छिक अवधानामध्ये. आणि दुसरं आहे, तिसरं अवधान आहे अभ्यस्त. अभ्यस्त. तर हे अभ्यस्त शब्दाचा अर्थ होतो वारंवार. अभ्यस्त म्हणजे काय? वारंवार. वारंवार. आपल्याला मराठीला शिकायचे आहे बघा, शब्द संपत्तीमध्ये शिकायचे जे शब्द आहेत ना, शब्द कन्नड भाषेतून आलेले, इकडून तिकडून तत्सम शब्द, तद्भव शब्द तुम्ही ऐकून असाल. तर तिथे पण आपल्याला अभ्यस्त शब्द शिकायचे. अंश अभ्यस्त, पूर्ण अभ्यस्त, हे असे काही शब्द तिथे आपल्याला शिकायचे. तर हे अभ्यस्त म्हणजे काय? वारंवार.
मग हे वारंवार जे अवधान आहे हे कशामुळे होतं? वारंवार किंवा अभ्यस्त अवधान हे तुम्हाला तहान लागली, भूक लागली, तुमचं लक्ष लागणार आहे का? नाही लागणार. पण हे पण विसरून आपण ज्या वेळेस लक्ष देतो, पुन्हा पुन्हा भूक लागली आहे पण लक्ष इथंच आहे, तहान लागली तरी उठत नाही, इथंच आहे, कोणतरी बाहेर बोलवत आहे, हे बार बार होत आहे, पण आपलं परत अवधान आपण इथं बार बार वारंवार अभ्यस्तपणे अवधान इथं आणून ठेवतोय. याला म्हणायचं अभ्यस्त अवधान. कळलं का हो अभ्यस्त अवधानाचं? ऐच्छिक आणि अनैच्छिक तर इजी आहे, आणि अभ्यस्त अवधान तुमच्या लक्षात आलं का? मग उदाहरणार्थ सर, अभ्यस्त अवधान म्हणजे ही उच्च स्तर पातळी झाली ना? यस सर, यस सर, एकदम बरोबर सर. शास्त्रज्ञ, नर्तक, त्यानंतर गायक यांची ही जी आहे ना, यांचं अवधान म्हणजे अभ्यस्त अवधान असतं. तुम्हाला येऊ शकतं बरं का, हे महत्त्वाचं आहे. अभ्यस्त अवधान खूप महत्त्वाचं आहे. त्याला तुम्ही हायलाईट करा, कोणती पण लाईट करा, आपल्या लक्षात ठेवा. अभ्यस्त अवधान हे अतिउच्च पातळीचे अवधान आहे. समजलं? त्यानंतर बघा, आता अवधानावर परिणाम करणारे घटक, आता सांगितलं तुम्हाला की बाह्य घटकांचा आणि आंतरिक घटकांचा परिणाम होतो अवधानावर. अवधानावर परिणाम करणारे घटक. ओके, तर दोन प्रकारचे घटक आहेत. मी असं झाड बनवतो, तुम्हाला संकल्पना चित्र जसं बनवायचं तसं बनवा तुम्ही. अवधानावर परिणाम करणारे घटक आहे एक आंतरिक अवधान किंवा आंतरिक घटक, दुसरा आहे बाह्य घटक. बाह्य घटक ओळखू येत आहे ना? आंतरिक घटक, बाह्य घटक. आंतरिक घटकामध्ये काय आहे आताच बघितलं आपण, ते नैसर्गिक गरज. नैसर्गिक गरज काय येईल नैसर्गिक गरजामध्ये? त्यानंतर अभिरुची हे आंतरिक घटकामध्ये येते. मनस्थिती, तुमची मनस्थिती, सवयी. अभ्यासाची सवयीच नसेल तर अवधान राहील का? तात्कालिक गरज. तात्कालिक गरज, आता तात्कालिक गरज आली बघा, ती टीएटीची, हे तात्कालिक गरज आली ना, तात्कालिक गरज. आणि सगळ्यात महत्वाचं असतं एक 6 नंबरचा दृष्टिकोन, विजन. ठीक आहे. आणि बाह्य घटकामध्ये आहे तीव्रता. किती तीव्रता आहे केंद्र प्रमुख होण्याची. मला शाळा बदलायचीच आहे, मला केंद्र प्रमुख होऊन ह्या केंद्रामध्ये यायचंच आहे. ठीक आहे. आणि शिरे बरोबर मारायचेच आहेत. ही किती तीव्रतेने गरज आहे त्यावर ते अवलंबून असणार आहे, तीव्रता. त्यानंतर बाह्य घटकामध्ये हालचाल आहे. जर आपण टीचिंग करताना, आता पाठ घेताना माहिती आहे, जर टीचिंग करताना तुमचं अंग विनाकारण हालत असेल तर जे शिकतात ना त्यांचं लक्ष त्या जी काय हालत आहे तुमचं हात पाय वगैरे, तर तिकडं लक्ष जातं आणि अवधान राहत नाही. म्हणून टीचिंग करताना आपण हललं नाही पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण हालचालीकडे लक्ष जातं आणि मग अवधान केंद्रित होत नाही. आकार, मोठ्या आकाराकडं अवधान
लवकर जातं. ठीक आहे, म्हणून आपण इथं बोर्डवर मावत नसेल तरी अक्षर मोठं काढायचा प्रयत्न करतो. त्यानंतर विरोध एक म्हणले, विरोध, काळ्या दगडावर पांढरी रेष. विरोधाभास जरी असेल म्हणून आपण करतो ना, म्हणतो हे आता काही महत्त्वाचं असेल तर मी दुसऱ्या कलरने लिहायचा प्रयत्न करतो, म्हणजे लक्षात राहावं म्हणून. ते त्याच्यामुळे काय होतं, अवधान राहतं. मांडणी आहे, अद्भुतता आहे, पुनरावृत्ती आहे, परिवर्तन आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाह्य घटकामध्ये येतात आणि या अवधारणावर परिणाम करणारे हे घटक आहेत. आला का मुद्दा लक्षात? याच्यामध्ये काय वाटते का तुम्हाला? यावर वाटू शकते की बाबा सर इकडं पण आहे, हा मुद्दा इकडं पण येऊ शकतो, इकडं पण येऊ शकतं. येऊ शकत असेल तर प्रश्नचं तुम्हाला तसं कन्फ्युजन करणारं पर्याय देणार नाही ते. ओके, कन्फ्युजन करणारा पर्याय अजिबात देणार नाही, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता हे अवधाना संदर्भातल्या काही गोष्टी आहेत बघा, त्या की परीक्षेला मला येऊ शकतात असं वाटते, म्हणून ते आम्ही कॉन्सेप्ट घेतोय. ते अभिरुचीपेक्षा अवधान खूप महत्त्वाचं आहे. आपण DEDला सगळं शिकलोय पण गेलं विसरून ते, आता असं आहे. तर काही कन्सेप्ट आहेत अवधाना संदर्भातल्या. तर एक आहे त्यामध्ये अवधान कक्षा. अवधान कक्षा, अवधान कक्षा म्हणजे काय की एका दृष्टीमध्ये, एका दृष्टिक्षेपामध्ये आपण किती गोष्टी पाहू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो, याला म्हणायचं अवधान कक्षा. एका दृष्टिक्षेपात, एका दृष्टिक्षेपात आपण किती गोष्टी लक्षात ठेवू शकतो. म्हणजेच काय, अवधान कक्षा. कक्षा किती, म्हणजे तुमच्या अवधानाची कक्षा किती आहे. त्यानंतर आहे दुसरा मुद्दा बघा, किंवा दुसरी कन्सेप्ट आहे अवधान विभाजन. अवधान विभाजन जर झालं तर एक ना धड भाराभर चिंध्या होतात. एक ना धड भाराभर चिंध्या होतात. म्हणून अवधान एका वेळी एकाच गोष्टीकडे राहिलं पाहिजे असं म्हणतात. दोन किंवा जास्त गोष्टीकडे अवधान जाणे. ठीक आहे, त्याला म्हणायचं अवधानाचं विभाजन झालेलं आहे. एका वेळी एकच गोष्ट करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण मुलांना काहीतरी शिकवत आहेत आणि इतिहास पण एकदाच, भूगोल पण एकदाच, किंवा आणखीन काही गोष्टीचं सांगत असेल तर त्याची गडबड होऊन जाते. त्यानंतर अवधान आंदोलन म्हणजे काय आहे. अवधान आंदोलन हा एक मुद्दा आहे. तर अवधान आंदोलन म्हणजे एका गोष्टीकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या मुद्द्याकडे म्हणू आपण, एखाद्या मुद्द्याकडे आपण किती काळ लक्ष ठेवू शकतो, अवधान ठेवू शकतो, किती वेळ म्हणा, किती वेळ अवधान केंद्रित करू शकतो, याला अवधानाचं आंदोलन म्हणायचं. किती वेळ अवधान देऊ शकतो, ठेवू शकतो. येते का लक्षात? कन्सेप्ट येतात का? कन्सेप्ट क्वेश्चन आहे बरं का, महत्वाचा. आणि एक शेवटचा मुद्दा आहे कन्सेप्टमध्ये, 4 नंबरचा, अवधान विचलन. अवधान विचलन म्हणजे काहीच नाही आहे, तर बाह्य घटक आणि आंतरिक घटक जे आहेत अवधानावर परिणाम करणारे, त्यांच्यामुळे अवधान विचलित होणे किंवा त्यांच्यामुळे अवधान तुटणे. येते का लक्षात? बाह्य किंवा आंतरिक घटकांमुळे, आंतरिक वा बाह्य घटकामुळे अवधान तुटणे. समझे क्या? समझे तो जल्दी इसको लाइक कर दो, हम आगे जाएंगे. समजलं ना? कन्सेप्ट समजल्या?
आणि शेवटचं एक आहे अवधानाचे शैक्षणिक महत्त्व. काय शैक्षणिक महत्त्व? तर विद्यार्थ्यांना जास्त अवधान केंद्रित करण्यासाठी आपण जे करतो ते शाळेत सगळं जास्तीत जास्त खेळांचं साहित्य त्यांच्याकडे द्यायचं, बाबा खेळा पण इथंच राहा. कृतीयुक्त शिक्षण द्यायचं, कृती करायला लावायचे त्यांना. जसं आता मी तुमचं अवधान राहावं म्हणून तुम्हाला लिहायला लावतोय आणि टाकायला पण लावतोय. टाकायला का लावतोय? तर मी बघतो ते. बघतो की नाही मॅडम? कोणत्या मॅडम टाकल्या त्या? नाझिया मॅम. नाझिया मॅम बघतो की नाही सांगा? एक ना मी एक ना एक बघतो. तुम्हाला तुम्ही एवढे टाका, मी बघतो. काही क्षणामध्ये बघून घेतो मी ते. ठीक आहे, मग तुम्ही टाका. नाझिया मॅमनं भरपूर मी सगळंच वाचलं बरं का मॅम, तुमचं सगळं टोटल. तुम्हाला सांगू शकतो कुठं कुठं काय लिहिलं, किंवा कुठं काय गडबड झाली ते सांगू शकतो मी तुमची. हां, असं. ठीक आहे. तर हे जे आहे कृतीयुक्त असलं पाहिजे. त्यांच्या अध्यापन करताना त्यांचा कल ओळखला पाहिजे. म्हणून अवधान ते टिकून राहतं. म्हणून कौतुक केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आहेत. हे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत परीक्षामध्ये आल्या खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक महत्त्व आहे तर ते सगळेच आहेत. सगळ्यांच्याच बाजूने जायचं. निगेटिव्ह गोष्ट आली तर तिला टाळायचं. इथे लक्षात परीक्षेमध्ये. आता आपण अभिरुचीकडे जाऊ. अभिरुची आणि अभिवृत्ती याच्यामध्ये फरक आहे ना. अभिवृत्ती म्हणजे कल, अभिरुची म्हणजे आवड. ठीक आहे. मनापासून एखादं काम करणे याला म्हणायचं अभिरुची. उदाहरणार्थ टीचिंग हे आपला अभिरुची आहे. काही जणांचं असेल, काही जणांचं नसेल. ठीक आहे, हे अभिरुची याला म्हणायचं. एखाद्या आता याची जर आपण व्याख्याच करतो म्हटलं आपल्या पद्धतीनं तर ते अशी करू शकतो की एखाद्या बालकाची एखाद्या विषयात एखाद्या विषयात असणारी आवड म्हणजे अभिरुची. असणारी आवड. ओके, म्हणजे काय? अभिरुची. पण आपल्याला ही अभिरुची तर माहिती आहे, पण मॅकडुगल साहेबांनी जी अभिरुचीची व्याख्या केली ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मॅकडुगल. आणि म्हणून मॅकडुगलला तुम्ही हायलाईट करून लिहा. ठीक आहे. खूप छान बनलंय त्यांनी की अभिरुची म्हणजे बघा, अभिरुची म्हणजे सुप्त अवधान. थोडंसं जर त्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल मॅकडुगल साहेब काय म्हणतात. अभिरुची म्हणजे सुप्त अवधान आणि किंवा व अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची. क्या बात है, ऐसा कहते हैं मॅकडुगल साहब. अभिरुची म्हणजे सुप्त अवधान. आपल्याला जर एखाद्या गोष्टीची आवड असेल ना, तुम्ही नाही म्हणलं तरी लक्ष त्याच्याकडे जातं की नाही. समजा आपल्याला डायबिटीज आहे आणि आपल्याला जिलेबी आवडते. जर तुम्ही बाहेर गेलात मेन रोडला आणि जिलेबी तिथं आहेच, तळत आहे, तर तुम्हाला आवडते ना ती. तुम्ही नाही म्हटलं तरी तुमचं लक्ष जातं. सुप्त अवधान आहे. आणि मग तुम्ही अवधान म्हणजे काय? कार्यकारी अभिरुची म्हणजे तिथं जाणे, ती घेणे, अर्धा किलो पाव किलो ती फस्त करणे म्हणजे कार्यकारी अभिरुची म्हणजे अवधान. येते का लक्षात? समजता है क्या? किंवा असंही म्हणतात की एखाद्या गोष्टीकडे विशेष ओढ असणे म्हणजे अभिरुची. विशेष ओढ किंवा ओढा असणे. ओढा म्हणजे नाला, ओढा म्हणजे झरा, ओढ असणे. ठीक आहे. भैयू तो रुमाल घे. तर आता अभिरुचीचे जे काही महत्त्व वगैरे आहे, अभिरुचीचे महत्त्व जे आहे तर ते आपल्याला माहीतच आहे.
काय महत्त्व शालेय उपक्रमामध्ये ज्याच्यामध्ये आवड असेल तो त्याच्यामध्ये भाग घेतो. ज्याला एखाद्या वेळेला उपक्रम म्हणजे ॲक्टिव्ह असेल तर त्या उपक्रमामध्ये तो भाग घेतो. जे आवडतं असं तो करतो ते, आहे ना. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर आपण करतोच ते. वैज्ञानिक जत्रा वगैरे घेणे असेल, प्रदर्शन भरवणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण करतो. ह्याचं महत्त्व म्हटलं की जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याला आपण त्याच्या बाजूनं चालायचं. बस आपण अभिरुची आपण इथे स्टॉप करून देऊया. समजलं का हा मुद्दा? दुसरीकडे बघ ना कोणतरी, मम्मीला विचार. चलो धन्यवाद. आपल्याला एक चल समीकरणे घ्यायची होती. बरं, ओके, ऑल राईट. एकदा जस्ट व्हिडिओ ऑन करा फक्त एका 30 सेकंदासाठी. हा दिसतंय सर, दिसतंय दिसत आहे. हो ओके ओके एकदम. ओके ओके चालतंय सर. अर्धा तास. बरं, जे आता बघा काही आपल्या जे मानसशास्त्रामध्ये किंवा शिक्षणविषयक घटक जे केंद्र प्रमुखांचा घटक आहे त्याच्यामध्ये तुम्ही नसाले ना तर बार बार घेऊ आपण, तो परत घेऊ. तो परत घेऊ, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अध्ययन काल तर कोणतरी म्हणलं की अध्ययन उपपत्ती सर, अध्ययन उपपत्ती परत घेऊ आपण, ठीक आहे. त्यांना राहू द्या मागं, ते बरोबर घेऊ आपण. एकदा झाले परत घेऊ ते. ओके, अध्ययन उपपत्ती परत एकदा जर घेतलं तर मग तुमची काहीच अडचण राहणार नाही. ज्यानं केलंय त्याची अडचणच नाही आहे. आपण त्याला ट्रिक लावून त्याला कसं समजवायचं तसं समजवून घेतलंय. परत घेऊया ते. ओके, तर आता सर्वांनी सर तुमचा माईक बंद करा प्लीज सर, संतोष सर, शीर्ष सर. तर आपण सरासरीची काही उदाहरणं घेऊया मस्तपैकी ट्रिकनं. आणि सर आपल्याला आज गेस्ट लेक्चर आलेत. सरांचा जवळपास किती आज 15 वर्षापासून ते स्पर्धा परीक्षांच्या म्हणजे ऑफलाईन क्लास घेतात ते वर्षापासून स्पर्धा परीक्षा. त्या मुलांना गणित एकदम जबरदस्त, काहीच विषय नाही आहे ते आहेत. जर सरांनी आपल्याला वेळ दिला तर आपण त्यांच्याकडून 15-20 दिवस 15 दिवस तरी किमान 15 दिवस गणित शिकणार आहोत. गणित शिकणार आहोत सरांकडून. 15 वर्षापासून ते गणित शिकवतात स्पर्धा परीक्षेच्या मुलांना, पण ते ऑफलाईन शिकवतात. ऑनलाईन आणखी त्यांना नाही आहे म्हणून आपण असं ते आता पहिल्यांदाच ऑनलाईन आपल्याकडं म्हणजे घेता येते. ओके, माईक बंद करा सर, संतोष शीर्ष सर. माईक बंद करा, मीच करतो, थांबा. केलं माईक बंद तुमचा. हां बरं, बघा हे बघा आता सरासरीचं आपण सरासरीची घेतोय. सरासरी घेत असताना सरासरीचे काही उदाहरणं आपण डायरेक्ट घेऊया. आपल्याला माहिती आहे की सरासरी म्हणजे काय, तर जे काही समजा मी जर म्हणलं 1, 2, 3, 4 आणि 5 या संख्येची सरासरी किती, तर आपल्याला माहिती आहे की इकडले 2 सोडायचे, जो काही मधला असेल, ठीक आहे, जी काही मधली संख्या असेल ती तिला सरासरी म्हणतात. ठीक आहे, हे पण आहे. आणि असंही करू शकतो की जी काही एकूण संख्या आहेत, हे एकूण संख्या किती आहेत, 5 आहेत. एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या आहेत 5. एकूण संख्या खाली लिहायच्या आणि हे वरी किती येतात त्या संख्यांची करायची बेरीज. म्हणजे काय, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 यांची जर बेरीज केली तर आणि त्याला भागलं तर सरासरी येते. आता याची बेरीज किती होते बघा, हे 5 आणि 5, ठीक आहे, आणि ही किती 15, बरोबर ना, 15. ओके, हे जर 15 भागिले जर 5 केलं तर याची सरासरी 3 आली. एकूण अधिक तसंच होतं. दुसरे काही लोक असं करतात किंवा असं शॉर्टकटमध्ये की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. 2 का करायचं, कारण आपण हे 2 संख्या घेतल्यात म्हणून 2 करायचं.
ठीक आहे. काही काही लोक 5 करतात, मग उत्तर चुकतं. 2च घेतली आपण संख्या आणि यांची जर केली बेरीज 1 अधिक 5 बरोबर 6 भागिले 2 जर केलं तर त्याचं उत्तर ही 3च येतं. एकूणात एक सगळ्यांचं उत्तर सारखं आहे. पण परीक्षेमध्ये एवढं सारखं एवढं सोपं काही येतं का? तर येत नाही. फक्त तुम्हाला लक्षात हे ठेवण्यासाठी हे मी दिले की तुम्ही जर आता लिहू शकता एक गोष्ट आपल्याला समजली अशी. काय समजलं आपल्याला की सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज किंवा दिलेल्या संख्यांची बेरीज किंवा तुम्ही नुसतं बेरीज म्हणा भागिले एकूण संख्या. एकूण संख्या. ठीक आहे. वाटलंच तुम्हाला तर तुम्ही उदाहरण लिहून घ्या. उदाहरणार्थ 1 2 3 4 5 यांची सरासरी किती? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 भागिले एकूण संख्या किती आहेत? 5 बरोबर 15 भागिले 5 बरोबर 3 हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे. तर आता ह्याचे काही 3-4 टाईप आहेत, महत्त्वाचे टाईप आहेत. तर ते आपण परीक्षेला येणारे टाईप आपण घेणार आहोत. हे बेसिक सगळ्यांना येतं, आपण हे शाळेतही शिकवतो. त्यामुळं हे काही इथं आपल्याला जास्त रेंगाळत बसायचं नाही. बरोबर की नाही? परीक्षेला जे टाईप येतात आणि आपले विसरतात तिथं परीक्षेला उत्तर काढता आपले नाकी 9 येतात तेच आपण बघणार आहोत. तर पहिला एक प्रश्न लिहा. पहिल्या 81 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? सरासरी किती? ठीक आहे. आपण सांगितलं त्या पद्धतीनं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या किती आहे? पहिल्या म्हणले म्हणून पहिली संख्या 1 आहे. शेवटची संख्या किती आहे? 81 आहे भागिले 2. 81 आणि 1 82 झाले भागिले 2 जर केलं तर उत्तर किती आलं? 41 उत्तर आलं. असे आपण कितीही उदाहरणं घेऊ शकतो का नाही? कितीही उदाहरणं घेऊ शकतो. इथं काही अडचण नाही ह्या असल्या गणितामध्ये. असल्या गणित येऊ पण शकतात. हा काही आता TTला काही जास्तही अवघड येतात असंच नाही. एखादे अवघड पण येतात पण काठिण्य पातळीनुसार कमी जास्त येतात ते. ओके. याच्यामध्ये अडचण नाही ना कोणाला? ठीक आहे. दुसरं एक घ्या. दुसरं गणित घ्या. जस्ट वर टाइमपास म्हणून घ्या. 28 पासून 234 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेची सरासरी किती? याला पण आपण सेम करणार आहेत. पहिली संख्या कोणती आहे? 28 अधिक शेवटची संख्या कोणती आहे? 234 भागिले 2 यांची बेरीज केली. 8 आणि 4 12चे 2 हातचा 1 आणि हे 6 आणि 2 भागिले 2 उत्तर किती आलं काढलं वाटतं काही सरांनी? किती आलं सर उत्तर? 2 1 2 2 3 6 2 1 2 131 उत्तर आलं. 131. ठीक आहे. चला फास्ट तेवढ्याच फास्टमध्ये तिसरा प्रश्न घ्या. हा प्रश्न थोडा आहे महत्त्वाचा म्हणजे आला तर येऊ शकतो तेवढाही काही नाही आहे. ठीक आहे. तर 3 नंबरचा प्रश्न आहे की बघा पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती? साधा सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे. पहिली संख्या आपण अशी म्हणू शकतो. याची ट्रिक पण आहे बरं का. काही घाबरू नका. इझी आहे. तुम्हालाही माहीत असणार आहे ते. आणि हा प्रश्न अपेक्षित नाही म्हणून घेतोय. अपेक्षित नाही म्हणून घेतोय.
माहीत असावं. आलं तर, ज्याला माहीत नाही त्याला. पहिली संख्या आहे, पहिली समसंख्या 2, दुसरी 4, हां, तिसरी 6, 8 आणि 10. 6 आलं सर उत्तर 6. येस सर, येस सर, येस सर. हे आपल्याला माहित आहे, +1 करायचं आहे, उत्तर 6 येतं. पण आपण बघू थोडं, ओके. थोडंसं आपण बघूया काय ते, ओके. तर आपल्याला माहिती आहे की पहिली संख्या 2 अधिक शेवटची संख्या 10/2. हे किती आलं इथं? 12/2 बरोबर 6 आलं. आलं का सर्वांचं 6? तर काय करायचं बघा बंधू भगिनींनो, आपण जर हे असंच सोडत गेलो, 2 4 5 गणितं केली की तुमच्या पुढे लक्षात येणार आहे की हे जे काही म्हणतात पहिल्या 5 6 असं म्हणलं की ती संख्या +1 करायचं. ती संख्या +1 करायचं आणि ते वाक्यच तुम्ही लिहून घ्या, स्टार करून लिहून घ्या की पहिल्या n, मग n का एकूण असते ना, म्हणून त्या एकूण म्हणतात. म्हणून पहिल्या n समसंख्यांची सरासरी बरोबर n अधिक 1. लिहिलं काय सर्वांनी? मग आता हे किती जरी दिलं तरी आपण ते उत्तर काढू शकतो. म्हणून देऊच आपण एक उदाहरण घ्या. किती नंबरचा आहे? 5, जे काही नंबर असेल ते. तर तो लिहा पहिल्या, ठीक आहे, लिहा पहिल्या 105 समसंख्यांची सरासरी किती? आता हे ट्रिक न काढा. आपली ट्रिक न काढा. किती काय ट्रिक? n + 1 = 105 + 1 बरोबर 106. आलं का सगळ्यांचं 106? आलं सर ओके. ओके. आता 6, हां बोला. त्यानंतर प्रश्न 6 नंबरचा घ्या. पहिल्या, ठीक आहे, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी काढा. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे. तर बघा, पहिली विषम संख्या आहे 1, दुसरी आहे 3, 5, 7 आणि 9. आणि मग आपण यांच्या सरासरीच्या आपल्या नियमानुसार पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 असं जर केलं तर 10/2 याचं उत्तर येतं 5. आणि असेच आपण कितीही गणित सोडवलं तर एक मुद्दा किंवा एक ट्रिक आपल्या लक्षात येते. ती ट्रिक अशी आहे की तुम्ही इथे ते स्टार करून लिहूनच घ्या. पहिल्या n विषम संख्यांची सरासरी बरोबर n. पहिल्या विषम संख्यांची n सरासरी बरोबर n. तर हे आपल्याला अपेक्षित नाही, पण येऊ शकतं, काही सांगता येत नाही. बोला सर n म्हणजे काय म्हटलं? एकूण संख्या. हे दिलेला अंक. अच्छा. दिलेला अंक. ओके. त्यानंतर आपण घेऊया, तुम्हाला प्रश्न किती आहे? 7वा प्रश्न. प्रश्न 7वा आहे. पहिल्या 143 विषम संख्यांची सरासरी किती? आपली ट्रिक, पहिल्या n विषम संख्यांची सरासरी बरोबर तीच संख्या. आलं का सर्वांचं? आलं का हे सर्वांचं? बरं, आता एक घेऊ गणित आणि आपण पुढे होऊ. नाही,
सर बोला मॅम. हॅलो. बोला मॅम. सर जर माझं असं झालं 23 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी, मग काय करायचं? मग ती आपला बरोबर तुमचा प्रश्न आहे आपला ते. आता तोच प्रश्न घेऊ आपण एक. बघा तुमचा जो मनात आहे तोच प्रश्न. बघा इकडं आता किती 8 नंबरचा क्वेश्चन की 13 ते 244 ठीक आहे पर्यंतच्या म्हणून आपण ते डायरेक्ट ट्रिक नाही सांगितलं. त्याच्या आधी तुम्हाला आपल्या सरासरीचं बेसिक सांगितलं बरोबर की नाही. 13 ते 244 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची, आता ज्यांना ट्रिक माहिती आहे ना ती म्हणतात सर कशाला ती सांगत बसला, डायरेक्ट ट्रिक सांगा ना. अरे रुको जरा सब्र करो, कन्सेप्ट इज पॉवर. आणि आता आपल्याला जे सर आहेत ना ते कन्सेप्ट सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. समसंख्यांची सरासरी किती, सरासरी किती. तर बघा आपण जसं सांगितलं, तर मला सांगा एवढ्यांमध्ये पहिली समसंख्या कोणती आहे 13 ते 244 मध्ये? बताओ. 14. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले किती 2. करा बेरीज. 4 आणि 4 8, 4 आणि 1 5 हां आणि 2. 258 भागिले 2, बे 1 बे, बे 2 4, 92 18 129 आलं का उत्तर? कळलं मॅडम? मॅडम समजे क्या? मॅडम क्या कोणत्या मॅडम बोलत होते त्यांना समजलं का? ठीक आहे समजलं. कौसर मॅडम बोलत होते का? हां बोला. सर पहिली संख्या घेतली आणि शेवटची संख्या म्हणजे इथं दिलेली 244 ही पण समच आहे. तर शेवटची संख्या सम घ्यायची का शेवटची जी दिलेली संख्या ती घ्यायची? शेवटची संख्या सम घ्यायची. दिलेली संख्या सम घ्यायची. सम शेवटची पण सम संख्या घ्यायची. सम घ्यायची. सम म्हणले तर समज घ्यायची. सम म्हणले तर समज घ्यायची. आता आपण काय केलं इथं विषम घेतलं. इथं विषम आहे पण आपण सम घेतली. पण याच्या आता समजा इथं जर असेल एक मिनिट 245 असेल. एक मिनिट सर हां तुमचा क्वेश्चन मला कळला. 245 असेल तर आपण 246 नाही घ्यायचा, 244च घ्यायचा. ओके तुम्हाला हेच विचारायचं होतं. आय थिंक तुम्हाला हेच विचारायचं होतं ना सर. विषम संख्या विचारली असती तर पहिली संख्या 13 आणि दुसरी संख्या 243 ना? येस 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 एकदम बरोबर, एकदम बरोबर. समजलं का? घेऊ आणखी उदाहरण याच्यावर सांगा. पण याच्यावर उदाहरण घेतलं बसलो हे काही येत नाही तुम्हाला खरं सांगतो मी. येण्याचे चान्सेस येण्याचे चान्सेस 1% आहे त्याच्यावर. येण्याचे चान्सेस 1% आहेत. माईक प्लीज 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 माईक प्लीज माईक प्रसिक कोणाचा आहे तो? नाही ठीक आहे सर मला लक्षात तुमचं म्हणणं. चला दुसरं एक उदाहरण जे की परीक्षेमध्ये हे पण येण्याची अपेक्षा नाही पण आपण घेतोय. येण्याची अपेक्षा असणारे मी शेवटचे आहेत आपले टाईप ते. आता किती नंबरचा आहे? 8वा. एका वर्गातील हा PSI ला आलेला आहे म्हणून घेतोय. एका वर्गातील मी पहिली MPSC दिलेला त्यावेळेस आलेला आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज माईक प्लीज माईक कोणाचं आहे? बेरीज 2795. माईक कोणाचं आहे रे? माईक प्लीज माईक नका ऑन करू बरं का. शीर्ष सर तुमचा माईक चालू आहे का बघा बरं. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे. माझा बंदच आहे. ओके ओके सर. कुणाचा ते चालू आहे माईक
जर बंद होते नसेल ना तर मी असं समजत असतो, तुम्हाला नम्रपणे सांगतो की त्यांचं क्लासकडे लक्ष नाही आहे हां, आणि मग ते काहीतरी आपलं लावून ठेवलेत मोबाईल, मग मी त्यांना रिमूव्ह करत असतो बरं का. तुम्हाला नम्रपणे सांगतो मी, अतिशय पोलाईटपणे. मग तुम्हाला जर कोणाला वाईट वाटलं तर मला काही नाही त्याचं हां. एवढं सांगून जर तुमचा माईक चालूच असेल तर मी त्यांना रिमूव्ह करतो, ओके. आणि नंतर ते सेटिंगमध्ये कंट्रोल केलेलं आहे, ऑनली होस्ट, त्याच्यामुळं परत येता येणार नाही तुम्हाला, म्हणून माईक ऑन करू नका. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे. तर त्या वर्गात रत्ना मॅडम प्लीज, ताई साहेब, तर त्या वर्गात किती मुले असतील? किती मुले असतील? तर आपलं सरासरी म्हणजे काय? सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या, बरोबर. तर याला असं पण म्हणतात ॲव्हरेज इज इक्वल टू काय म्हणतात त्याला, टोटल, आणि हे एन असंही म्हणतात त्याला. तर सरासरी किती आहे? सरासरी आहे 65 आणि बेरीज किती आहे? 2795 भागिले संख्या म्हणजे एन आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता एन काढायचं आहे, तर आपल्याला एन काढायचं असेल तर आपण संख्या इकडे येईल आणि हे हे काय होईल, इकडे भागाकारात जाईल. हे काय होईल? भागाकारात जाईल. म्हणजे 2795 भागिले 65 जर केलं तर 4चा भाग बसेल. 4चा भाग बसेल ना. 65 गुणिले 4 13 पाचे 65. 13 जाऊ शकतो, डायरेक्ट 65चा बी आपण करू शकतो. 13 पाचे 65, 13 पाचे 65 आणि 13 दोन्ही 26, इथं राहिला 1, 13 1 13, राहिली किती? 6, 13 पाचे 65. परत इथं 215 भागिले 5, बरोबर ना. 5 चोक 20 आणि इथे राहिला 1, 5 त्रिक 15, म्हणजे 43 उत्तर आलं असेल सर्वांचं. हे असा एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो. ठीक आहे. या प्रकारचा प्रश्न आला तर येऊ शकतो. समजलं का? कोणाकोणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये? अडचण असेल तर मी हेच परत घेतो, नाहीतर म्हणजे हाच प्रकारचा परत घेतो, नाहीतर पुढे. म्हणजे समजला तर लाईक करा, नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा सर आणखी 1-2 उदाहरणं घ्या. तर 65 आहे, त्याला सरासरी 65 आहे, तर वर्गात संख्या किती? 43 मध्ये कमी होतं. बघा ना, 65 129 असते. 65 किती? सरासरी 65 आहे म्हणजे मिडल. 65 गुणिले 43 करून बघू आपण किती होतं ते. मी असं केलं, गुणांची बेरीज आहे सर. बरोबर आहे ना. मुलांची बेरीज सरासरी 65 आहे ना. गुणांची बेरीज 2795 आहे. मुलं किती आहेत? मुलं 43 मुलं आहेत. ठीक आहे. हे जर गुणाकार केला ना सर तुम्ही, बरोबर आहे सर. नाही ठीक आहे. कसं आहे विचारू द्या, काही कमी जास्त याला 65 गुणिले 43 केलं ना सर, उत्तर आपलं 2795 यायला पाहिजे. येतं. ठीक आहे. ओके सरजी, का घेऊ आणखीन एक उदाहरण? सेम टू सेम घेऊ का एक उदाहरण? हॅलो सर. हो घ्या. हां बोला सर. हॅलो. हां बोला सर. तर आता जे तुम्ही उदाहरण घेतलं होतं 13 ते 244 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी, त्याचं एक विषम संख्येचं सांगा ना. ठीक आहे. विषम संख्येचं पण घेतल्यासारखंच आहे, तरी पण घेतो. घ्या पुढचा एक उदाहरण घ्या.
9 नंबरचं म्हणजे एक संख्या सम एक विषम अशी पाहिजे. कोणते असू दे, काही हरकत नाही. हे बघा, आठ आपण कोणतं घेऊ, तेच घेऊ ना आपण घेतलेलंच. ठीक आहे, 14 घ्या, लिहून घ्या सर्वांनी. 14 ते 243 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती? आपला जो मुद्दा आहे, तर 13 पासून 14 म्हटले, 14च्या पुढची संख्या घ्यायची आपल्याला, 15, ठीक आहे, आणि 243 भागिले 2 किती होतात? 8, 5 आणि 2, बे 1 बे, बे 2 4, 92 18, 149. चुकलं का? हां, 129 येईल, 129 येईल. इथं 4 नाही, बे 2 बे 1 बे, बे 2 4, 129 बरोबर. ठीक आहे, बरं असो. आपण आता एक महत्त्वाचा प्रश्न घेणार आहोत, जे की परीक्षेमध्ये मला वाटते ते येतील. ठीक आहे, हे जर आले तर हे सगळ्यालाच येतील, पण हे आता जो आपण घेणार आहोत तो मात्र ज्याला ट्रिक वगैरे माहिती आहे त्यालाच लवकर येतील. ओके, बाकीच्यांना येणार नाहीत. प्रश्न व्यवस्थित सर्वांनी लिहून घ्या. थोडा मोठा आहे लिहायला, पण लिहा, काही हरकत नाही. प्रश्न धावा. सर समजलं का? सर प्लीज तुम्ही सांगा बरं, का तुम्हाला आणखीन कन्फ्युजन आहे काही? आता जे सर होते ते कोण होते सर? हो, समजलं. ओके ओके सर. ओके सर, थँक्यू, धन्यवाद सर. एका वर्गात लिहा आणि ग्रुपला टाका. हे वर्गात असलेल्या 25 विद्यार्थ्यांचे एका वर्गात असलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 21 वर्ष आहे. जर त्यांच्या वयात मास्तरचे वय मिळवले तर मी जी डायरेक्ट ट्रिक सांगतो. हां, ही आपल्याला डायरेक्ट पण कन्सेप्ट पण करता येतं, पण डायरेक्ट ती ट्रिक सांगणार आहे मी. हां, तर वयाची सरासरी 1.2 ने वाढते तर मास्तरचे वय किती? बघा काय करायचं बघा, इकडे लक्ष द्या. लिहून झाले का सर्वांचं? मास्तरचं वय काढायचे. हां, मग तो आलेला असो गेलेला असो काही विषय नाही. हां, त्याला काय करायचं? जुना ॲव्हरेज किती आहे? जुना ॲव्हरेज, जुनी सरासरी किती आहे? 21. जुनी सरासरी, ठीक आहे, जुनी सरासरी अधिक नवीन व्यक्ती किती आहेत? 25 अधिक 1, बरोबर ना? 25 अधिक म्हणजे 26 गुणिले नवीन सरासरी किंवा सरासरीमध्ये झालेली वाढ 1.2ची. जुनी सरासरी आहे 21 अधिक 26 गुणिले 1.2. आता आपल्या कंचे भागू बेव आपलं बऱ्यापैकी झाले. तर 12, आता हे 21चं 21 अधिक 12 सक 72चे 2 हातचे 7, 12 दोन्ही 24 आणि 7, 24 आणि 7 किती? 31, बरोबर ना? 1 दशांश स्थळ
उजवीकडून आहे म्हणून इथं एक चिन्ह दिला. यांची बेरीज केली, किती आली बेरीज यांची? बेरीज किती आली? इथं करून दाखवतो तुम्हाला बेरीज. हां, आपलं हे दशांशाचं बाकी आहे ना, 21 आणि हे 31.2 असं आहे. इथं पण दशांश द्यायचा, इथं शून्य द्यायचा. हे 2चा 2 लिहायचा, दशांश द्यायचा, 1 आणि 1 2 आणि 5. 52.5 आलं उत्तर. 52.2. काही लोकांना समजलं नसेल, पण 2-3 याचे गणित आपण घेतलं की ते समजून जाईल. कळलं का? परत एकदा सांगतो आणि मग मागल्या तुम्ही काय करायचं, परत एकदा सांगतो. आता आपण हे बघा, कन्सेप्टनंही करू शकतो. कन्सेप्टनं कसं करायचं, आता जे पहिल्यांदाच शिकतायत सरासरी, हां, म्हणजे खूप वर्षानंतर शिकतायत अशा पद्धतीचं आपण मुलांना शिकवतो. पण परीक्षेला ते स्कॉलरशिपच्या परीक्षेचं वगैरे लहान मुलांना शिकवतो आपण, ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता काय करायचं बघा, ह्याची सरासरी एका वर्गात असलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 21 वर्ष आहे. म्हणजे काय, जर आपण 25 गुणिले 21 केलं तर त्याचं काय येईल उत्तर? 25 एक 25 चे 5, हातचे 2, 25 2 525, 25 2 50 आणि 2 किती झाले? 52. 525 आलं. आता काय म्हणलंय बघा त्यांनी, हे आता यांचं, आता ह्याच्यामध्ये एक वाढला की नाही, याचे किती होते? 26 झाले, बरोबर ना. हे 26 गुणिले किती करावं लागेल आपल्याला? 22.2. किती करावं लागेल? 26. 22.2. हां, का बरं? कारण ह्या सरासरीमध्ये ही सरासरी टाकावं लागेल, तरच आपल्याला इथं येईल याचं. आणि मग येते का लक्षात, हे मी का करतोय ते सरांनी जे सांगितलं ते, हे 1.2 जे आहे त्याच्यात टाकावं लागेल. आपण यांची ह्या व्यक्तीची किंवा ह्या सरांची, मास्तरांचं तिथं ॲड केलं, त्यांना इथे गुणाकार केला. ओके, म्हणजे इथं करतोय ते 22.2 यांचा गुणाकार केल्यानंतर किती येताचा गुणाकार? 26 गुणिले 22.2, मला वाटते 500 किती? 577.2. ठीक आहे, 77.2. 577.2. काही जणांना असं नका वाटतं की सर आता इथं हे करायला लगेच करा ना, तुम्ही करून दाखवा ना कसं काय आलं हे. ठीक आहे, इथं तर करून घेऊ आपण ते, त्याला आपला वेळ जातो आणि आपल्याला दुसरं गणित राहून जातं. मग आता काय करायचं, 577.2 वजा, जर ह्या मुलांची 525.0 जर केलं तर आपलं उत्तर येतं किती? 52. तिथं पण आलं होतं 52.2, इथं पण तेच आले. पण हे गोंधळ करत बसण्यापेक्षा आणि वेळ आपला घालवण्यापेक्षा तर तुम्हाला जे वाटते ते करा तुम्ही. माझी ट्रिक राहील, हे ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवा. नसेल तर काही हरकत नाही, ठेवायचं नसेल तर. पण हे तुम्ही जर याचे 5-7 गणितं केले, सराव जर आपण केला, काय लिहायचं, लिहून घ्या. ही ट्रिक काय, ट्रिक ही ट्रिक बरोबर आलेला किंवा गेलेला, आलेला असो गेलेला असो काही नाही, ठीक आहे, बरोबर म्हणजे त्याचं वय विचारलं तर काय, जुनी सरासरी लिहा. जुनी सरासरी हे एकदा लक्षात बसलं ना, काहीच हे नाही आहे. सरासरी, जुनी सरासरी अधिक नवीन सह, म्हणजेच काय, नवीन सह एकूण व्यक्ती गुणिले नवीन सरासरी. नवीन सरासरी म्हणण्यापेक्षा सरासरीतील वाढ म्हणा. सरासरीतील वाढ किंवा घट असेल तर घट, वाढ किंवा घट, चला आता लिहा. आलेला गेलेला जुनी सरासरी आहे. जुनी सरासरी किती आहे? 21 अधिक नवीन 25 अधिक 1 26 गुणिले सरासरीतील वाढ किती आहे? 1.2. ठीक आहे. आपल्या कंचे भागू बेवनुसार 12 सक 72 चे 2 7 12 2 24 आणि 7 31 चा 31
दशांश दशांश अधिक 21 यांची बेरीज केली ती आपण, तर ती बेरीज आली होती, किती आली ती 52.2, बरोबर ना? समजलं का सांगा बरं मला एकदा हे लगेच. नाही समजलं सर. नाही समजलं? ठीक आहे. सर अजून या प्रकारचं गणित द्या, म्हणजे एक नाही, जसं आपण लय घेणार आहे त्याच्यावर. अजून गणित घेतलं तर अजून ती समजेल. बस बस भरपूर घेणार आहे त्याच्यावर, आपण 4-5 घेणार आहेत. आणखीन पुढला एक टाईप आहे आपल्याला, तो पण घ्यायचा आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या. घेतलं लिहून सर्वांनी? घेतलं का? लिहून घेतलं का हे? ठीक आहे. आता हे लिहा. कौसर मॅडम का? आता कोण बोलला? अभी कोण बोला? मी नाही बोलले सर आता. कोण बोललो मॅडम? हां लिहा की तो 11 नंबरचं गणित. ठीक आहे. एका बोटीमध्ये, बोट म्हणजे हाताच बोट नाही, ते जहाज. एका बोटीमध्ये 10 व्यक्ती बसलेले असून त्यांच्या वजनाची, लिहायचा कंटाळा कोणाकोणाला आलाय सांगा. आपण वाटलं असे पीपीटी बनवून घेऊ. सांगा, पीपीटी बनवून घ्यायची. एकूण सरासरी 72 kg आहे. एका बोटीमध्ये 10 व्यक्ती बसलेले असून त्यांच्या वजनाची एकूण सरासरी 72 kg आहे. त्या बोटीमधील एक व्यक्ती खाली उतरली. खाली उतरली तर त्या बोटीच्या वजनाची सरासरी 0.5 kg ने कमी होते. कमीच होईल ना, आता तो उतरला तर. आला कोणी तर वाढेल. kg ने कमी होते. तर त्या उतरलेल्या स्क्रीन दिसते का? उतरलेल्या व्यक्तीचे वजन किती? प्रवीण कोरडे सर 76.5 म्हणतात. तर बघा 76.5. बघा आता ज्यांना समजलं नाही, ठीक आहे, त्यांनी व्यवस्थित बघा. ठीक आहे. हे 10 व्यक्ती आहेत. 10 व्यक्ती बसलेले असून त्यांच्या वजनाची एकूण सरासरी 72 kg आहे. त्या बोटीमधील एक व्यक्ती खाली उतरली, त्या बोटीच्या वजनाची सरासरी 0.5 kg कमी झाली आहे. आपली ट्रिक जी आहे तर ते आलेला किंवा गेलेला असू द्या, काही नाही. आता इथं गेलेला आहे तर गेलेला असू द्या, आपलं लिहून घ्यायचं आहे. काय ते जुनी सरासरी
की तुम्हाला ॲव्हरेज म्हणा ए म्हणा, तिथे तुम्हाला हे लिहायचं जास्त वाटत असेल, जर लक्षात राहत नसेल तर अधिक. आता काय इथं नवीन व्यक्तीसह एकूण व्यक्ती, नवीन व्यक्तीसह एकूण व्यक्ती, हे लक्षात येते का? नवीन व्यक्तीसह एकूण व्यक्ती हे कळलं पाहिजे बरं का. हे जर कळलं तर तुम्हाला समजलं आहे, हे ट्रिक तुमच्या लक्षात येईल. नाहीतर मग तेच आपल्याला करावं लागेल. गुणिले सरासरीतील वाढ किंवा घट, गुणिले सरासरीतील वाढ किंवा घट, वाढ किंवा घट असं आहे ते. बघा जुनी सरासरी किती आहे? जुनी सरासरी आहे 72 अधिक. आता नवीन व्यक्तीसह एकूण व्यक्ती, आता नवीन व्यक्ती याच्यातून गेले की नाही, हे 10 मधून वजा 1 करावं लागेल आपल्याला. मग इथं आपल्याला 9 लिहावं लागेल. 9 तिथं आपण वाढवला होता, 25 होते बरोबर ना, एक 26 केला होता. इथून 10 आहे तर एक तो गेला, आपल्याला त्या गेलेल्याचं वजन काढायचे म्हणून तो एक कमी करायचे. हे इथं एवढं लक्षात आलं. नवीन व्यक्तीसह एकूण व्यक्ती, नवीन व्यक्तीसह एकूण व्यक्ती गेलेला आहे तर त्याला एक कमी करायचं. आणि गुणिले वाढ किंवा घट, किती आहे वाढ किंवा घट? 0.5. जर आता आपण कंचे भागू बेवनं जर केलं तर आपल्या लक्षात येईल की 9 5 45 आणि 4.5 बरोबर. आणि याची जर आपण बेरीज केली 72 अधिक किती येतं उत्तर हो सर? सरांचं आले 5चा 5 6 76.5 आले का? 76.5 येईल का सांगा बरं. कळलं का नाही? कोणाकोणाला कळलं का नाही कळलं सांगा बरं. आता याला तर प्रॅक्टिस पाहिजे मॅडम. ट्रिक म्हणलं तर आपल्याला ट्रिक पाहिजे, प्रॅक्टिस ही नको आहे. ऐसा नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. कुछ तो करना पड़ेगा, मेहनत तो करना ही होगा. ठीक आहे. 72 अधिक 4.5 याचं उत्तर आलं 76.5. ठीक आहे. हॅलो सर. हां बोला सर. हॅलो. हां बोला सर बोला. 0.5 ने सरासरी कमी झाली म्हणजे 72 पेक्षा कमीच होणार ना हां वजन. काय म्हणता तुम्ही? एकूण सरासरी 72 आहे 10 व्यक्तींची, हां आणि 0.5 ने सरासरी कमी झाली. मग वजन 76 पेक्षा कमीच येणार, 72 पेक्षा कमीच येणार. का बरं? सरासरी कमी झाली ना 0.5 ओके वाढली मग नाही. ओके. सरासरी किती होती? 72 होती बरोबर. 72 होती. 72 होती आणि मग कमी जर झाली 0.5 ने हां तर 72 पेक्षा कमीच येणार, वाढणार कसं नाही ना. नाही ना सर, कुछ तो आपण व्यक्तीचं वजन काढलं. कुछ तो गडबड हो रही है सर. आपण आपने व्यक्तीचं वजन काढलं. व्यक्तीचं वजन कुछ तो गडबड हो रही है सर. वजन काढलं आपण. बाळू सर. त्या 10 व्यक्तींचं प्रत्येकाचं वजन वेगवेगळं असणार आहे ना. हा. बघा आता हे जर सरासरी ना तुम्ही म्हणताय ना तसं जरी केलं आपण, हे बघा 0.5 आहे ना, 0.5 गुणिले ह्या 5 ह्या 9 जणांना वाटून टाका, किती होती बघा. 4.5 किलो. 4.5 किलो. मग 4.5 किलो सर हे काय झाले? कमी झालंय. म्हणजे ह्याचं 4.5 किलो वजन जास्त होतं. थोडं अंडरस्टँड करना होगा, सोच की थोडंसं तिथं विचार लागतो. थोडंसं तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्हाला अंडरस्टँड होत आहे, पण थोडंसं इकडं तिकडं होत आहे. ओके. हे 0.5 हे जर आपण 9 जणांना वाटलं ना, कारण तो तर गेला, त्याचा काही विचार करून चालणार आहे का इथे आपल्याला? नाही. ओके समजलं सरजी का नाही कळलं? नाही मी घेतो समजून नंतर. नाही काही नाही, परत बघा वाटल्यास आपल्याला आणखी याच्या ॲपमध्ये बी टाकणार आहे हे. ओके. गुणाकार करू सांगा. कसा गुणाकार करू? ह्याचा गुणाकार. त्यांना असं वाटतं की सगळ्या व्यक्तींचे वजन 72 आहे. असं नाही, काहींचे 10 किलो असतील, काहींचे 9 किलो असतील. येस सर. तुम्हाला वाटते सगळ्यांचे 72च वाटते? 72 नसते सर. आता तुमचं वजन जास्त असू शकतं, माझं कमी असू शकतं, माझं जास्त असेल, तुमचं कमी असेल. सगळे सारखे वजनाची कशी राहते? सरासरी आहे ते 72, पण यांचं 4.5 किलो. आता त्यांच्यापेक्षा नाही, त्या सरासरीपेक्षा जास्त आहे 4.5 किलो वजन त्यांचं. आलं का लक्षात? आणि म्हणून
ते सरासरी 72 असू द्या, काही विषय नाही आहे. कमी जास्त वजन आहे ते सरांनी म्हटलं तसं आहे ते. असं तुम्हाला पण लक्षात आलं ते, पण कुछ तो गडबड हो रही है. जितना जास्त सोचोगे उतना जास्त गडबड होगी. सर जर आपण 10 व्यक्तींचं एकूण वजन केलं तर 720 किलो आलं आणि 9 व्यक्तींचं केलं तर 643.5 आलं. बर, आणि ते जर मायनस केलं तर 76.5 येते, म्हणजे त्या व्यक्तीचं वजन येते. यस, एकदम बरोबर. ते आपण पहिल्या गणिताला केलं होतं सेम, पण तिथं जास्त थोडा वेळ जात होता. कन्सेप्ट क्लिअर व्हायला त्यांना मदत होईल. क्या बात है, बहुत बढिया. कन्सेप्ट आपण मॅडम पहिल्या गणितामध्ये केली ना क्लिअर. आपल्याला हे सूत्र किंवा त्या सरांच्या बाबतीत म्हणते. हां बरोबर सर. जे आपण पहिलं गणित घेतलं ना सर, तिथं जे आपण केलं की नाही, ह्या दोघांचं आधी करून घ्या. मॅडमने जसं म्हटलं तसं आपण तसं केलंच तिथं. ते यांचं करा 10 गुणिले 72 करा. त्यानंतर हा आता राहिलेलं किती 9 गुणिले किती नाही कमी झाली आहे, म्हणजे 9.71. 71.5 हां बरोबर, 71.5 करा. आणि याच्यामधून 72 याच्यातून जे येईल ते याच्यातून वजा करा. ही संख्या याच्यातून वजा करा मोठ्यातून. हे तुमचं हे यायला पाहिजे 76.5. त्याच पद्धतीने जर केलं तुम्ही तर तुम्हाला वेळ लागेल. करा तर करा, काही विषय नाही व्यवस्थेचा. आणखीन कोणती पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. माझं काही एक म्हणणं नाही आहे. हे तुम्हाला फक्त मी माझ्याकडे ज्या ट्रिक आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि घेतो मी, ते थांबतो. मग सर आहेत आपले, त्याचे 1-2च गणितं घेतो मी आणि आपण थांबूया, कारण ते खूप महत्त्वाचं आहे बरं का. आणि ते पण ट्रिकचंच आहे. हे आवडली का ट्रिक? ज्यांना आवडली असेल त्यांनी घ्या, नसेल त्यांनी माझी मला राहू द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. मी तुम्हाला कन्सेप्ट पण सांगितलेली आहे. ओके, माझी काय हां बोला सर. घेऊ का थोडं? कोण? हां सर घ्या ना. ओके सर, घेता का लगेच तुम्ही? मला थोडं जायचं. ओके ठीक आहे, चालेल. आपण थांबतो मी. नंतर कंटिन्यू करा तुम्ही. नाही मी थांबतो, आता काही विषय नाही. आमचं झालं आहेच तसं, पण फक्त ते मला कंप्लीट करायचं होतं, म्हणजे नंतर घ्यायची गरज लागली नव्हती. असो, काही हरकत नाही. खूप धन्यवाद. जस्ट नाही काही टाइम दिलाय त्यांना, बाकी सांगितले तर नाही, काही हरकत नाही. आहेत ते आपल्या सगळ्यांनी एकदा व्हिडिओ ऑन करा. तुम्हाला जस्ट एकच मिनटं, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी एकदा जस्ट सरांचं मी तहे दिलसे स्वागत करतो. सर खूप धन्यवाद. फक्त ते कॅमेरा सरळ करा सर. तेच मागे मोठा प्रॉब्लेम झाला होता, ते आपल्या मागे सरांनी घेतलं होतं 1-2. तर बाकी आपल्या गुरुजनांना कसं आपलं सगळ्यांचं वय थोडं जास्त आहे आणि त्यांना ते असं त्रास झाला तर मग मलाच वाईट वाटतं. तुमचं खूप वेलकम, स्वागत. आणि तुम्ही आता घ्यावं मी अशी विनंती करतो. आणि सगळेजण तुम्हाला चांगला सपोर्ट करतील. चला, तुम्ही स्क्रीन शेअर करा.